मुंबईमध्ये मुंबई आणि पुण्यामध्ये काय घडलं ते आपण पाहूया। तर मुंबईमध्ये पुन्हा एकदा पाणी कपात। 24 एप्रिल पर्यंत मुंबईसह उपनगरात 5% पाणी कपात। पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन 3 तासांचा ब्लॉक। वसई रोड आणि वैतरणा स्थानकाच्या दरम्यान जलद मार्गांवर दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक। रात्री 1:30 ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत ब्लॉक असेल। मुंबई पालिका प्रशासनाची थकबाकीदारांच्या विरोधामध्ये धडक कारवाई। अद्याप 3,500 कोटी रुपयांची वसुली शिल्लक। 24 प्रशासकीय विभागातील 142 बड्या थकबाकीदारांना नोटिसा। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पदवीदान समारंभ जून 2024 मध्ये संपन्न होणार। विद्यापीठाकडून पदवीदान समारंभासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू। 30 मार्च पर्यंत अर्ज करण्याचं आवाहन। महालक्ष्मी रेसकोर्सच्या भूखंडावरील सेंट्रल पार्कच्या आराखड्याची जबाबदारी मुंबई पालिकेवर। सेंट्रल पार्कचा सर्व खर्च मुंबई पालिका करणार। पुण्याच्या कोथरूड उद्यानामध्ये विरोध असतानाही प्रकल्पाची उभारणी। प्रकल्प थांबवा अन्यथा आंदोलन करणार। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण यांचा पालिका अधिकाऱ्यांना इशारा। पुणे शहरामध्ये घरफोड्याचं प्रमाण वाढलं। काल एकाच दिवसामध्ये पुणे शहरामध्ये 4 ठिकाणी घरफोड्या। 7 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांकडून लंपास। पुणे जिल्ह्यातील 74 जिल्हा परिषदेच्या शाळा विद्यार्थ्यांविना बंद। एकही विद्यार्थी नसल्यामुळे शाळांना कुलूप ठोकण्याची प्रशासनावर वेळ। पुण्याच्या जुन्नरमध्ये लोकवस्तीमध्ये बिबट्यांचा मुक्त संचार। रात्रीच्या सुमारास 3 बिबट्यांचा वावर। सीसीटीव्हीमध्ये कैद। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण।